हाय डिअर फ्रेंड, मी भीमेचे दोटे, माझे भाऊ नंदास भाऊ वर्दे. हे बघा, त्यांच्यासोबत आलो मी. कसं भाऊ? जय भीम. जय भीम. आम्ही आलो आंबोऱ्यामध्ये, बुद्धविहाराकडे चाललो, बुद्धविहार पाहण्यासाठी. हे मला ते हनुमान मंदिर लागलं आम्हाला, प्राचीन. ते प्राचीन 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 हनुमान मंदिरापासून काय हनुमान मंदिरापासून पुढे बुद्धविहार आहे. कोणतं बुद्धविहार आहे नाही नाव माहीत नाही ना. नाव माहीत नाही आम्हाला, पण एक बुद्धविहार आहे तिथं. आम्ही चाललो आता तिकडे. हां, आंबोरा कोणता आहे? आंबोरा गाव सांग. अंबोरा बुद्धविहार आहे म्हणते भाऊ, सांगत आहे आमचे. आणि ते माझे जिजाजी पण सोबत येऊन राहिले मागं मागं. आमचं चालू आहे आता धीरे धीरे चालू ना. हो, हे जंगल आहे पूर्ण, चिते वगैरे आहे म्हणते जंगलामध्ये. तरी आम्ही खूप सावधगिरीने जात आहोत. आणि आम्ही सोबत पिण्याच्या पाण्याची बॉटलसुद्धा घेतली आहे, कारण की गाडी आम्ही तिकडे लांब पार्क करावं लागते. इथे जाण्याकरिता डायरेक्ट गाडी नाही आहे. इथून असं जंगल मार्गानं पायी हे पायवाटेने जावं लागते. असं हे बा, इथं लागलं अखिल गोंडवाना कोया पुणेम कोलासूर भूमक पेन ठाणा गडपायली आंबोरा तालुका कोहे जिल्हा नागपूर. हा स्पॉट आहे मास्टर. हे मस्त इकडे अंबाचे हे पाणी आहे अंबोरा डॅमचं. आणि असे झेंड्याचे मार्कर दिले आहे यांनी रस्त्यासाठी. हे बघा, पिवळ्या रंगात झेंडे लावले. तिकडे ते सांगितलं बोर्ड लावला ना, ते गोंड लोकांचं ते आहे देवस्थान, गोंडवाना लोकांचं. बिरसा मुंडा वगैरे असू शकते म्हणतात. चाललो आम्ही जंगल मार्गाने. हे बघा, हो येत आहे. यांचा हार्टचं ऑपरेशन झाला तरी पण येत आहे, घाबरत नाही आहे कोणाला. कुठून इकडून आहे का? झेंडीने दाखवलं ना कुठं? हा हो, इकडे संपला ना, येत त्याचा इलाका संपला म्हणून देत ना. हां, खाली चाललं म्हटलं. खाली चाललं आहे ना, इकडे सोडून मग या. हां हा, जंगल मार्ग आहे या. हे बघा मित्रांनो, पूर्ण सानसून जंगल आहे, पूर्ण घना जंगल. आणि या घना जंगलमध्ये आज रात्र होत आहे, तरी पण आम्ही चाललो पायी. हे बघा, आम्ही 4 जण धाडस करत आहोत. आणि बुद्धाचं दर्शन घेतल्याशिवाय, बुद्धविहार दर्शन घेतल्याशिवाय आम्ही काही वापस येणार नाही. हा, जय भीम. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. चालू आहे आमची पायी चाललो आम्ही. आणि कुठंतरी इथून हे बघा नजारा पाण्याचा, पूर्ण तो पूल, अंबोरा पूल, पाणी. हे पुन्हा घना जंगल आहे. आणि आमची प्लाटून चालला, 4 लोकांचा प्लाटून. मी पायलटिंग करत आहे. 5च्या नंतर एंट्री नाही, पण आम्ही पोलीसवाले म्हणून आम्ही 5च्या नंतर धाडस करू राहिलो. जंगलमधून हिंसक जनावरं इथं आहेत, तरी पण आम्ही धाडस करत आहोत. घाबरत नाही आम्ही कोणाच्या बापाले. हे बघा, 4 कमांडो आम्ही. कुठे आहे वाघ? वाघाचे वास्तव्य असलेलं ठिकाण? अरे बापरे, आपण वाघाच्या इलाकात आलो म्हणून. हा, दुसरा आता एक वाघ दुसऱ्या वाघाला तर सहन करणार नाही. आपण सगळे वाघ.
हे बघा इथे एक समाधी दिसत आहे कुणीतरी महान व्यक्तीची देवस्थान असेल समाधी आहे इथे देवस्थान आहे कोणतरी दर्गा वाटते काहीतरी दिसत आहे तसं इथे लिहिलं आहे पारधी महाराज पहाडामध्ये आहे ते बुद्ध विहार नाही जमत होतं. आता तिकडे काल संध्याकाळ झाली आपण थोडं लवकर यायला पाहिजे. नाही तर यांना चढता हे येत नव्हे का हे नव्हे का हे काय नाही हे दर्गा वाटतं नाही पारधी महाराजचं हे वाटते पारधी महाराज पारधी तिकडे महाराज. जर दूर टाइम होईल आपल्याला एक वेळ कम से कम हे थडगं आहे मुसलमान थडगं आहे पारधी महाराज काही दर्गा पण असू शकते काही नाही ते समाधी असू शकते कोणत्या पारधी महाराजाची कब्जा करून हां जागा सर्वांनी घेतली कब्जा करून. हो